सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. होळी सगळे खेळतात, पण माहिती आहे का रंगपंचमीचा खरा आध्यात्मिक अर्थ काय आहे? धुलीवंदनाच्या 5व्या दिवशी येणारी रंगपंचमी फक्त रंग उधळण्याचा सण नाही, नकारात्मक शक्ती नश दूर करून जीवनात आनंद, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा आणण्याचा पवित्र दिवस मानला जातो. पुराणानुसार या दिवशी देवताही आकाशातून रंग उधळतात असं मानलं जातं. तसेच श्रीकृष्ण यांनी वृंदावनात गोपी सोबत खेळलेल्या रंगलीलामुळे हा दिवस अधिक पवित्र मानला जातो. म्हणूनच उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी केली आहे. पण रंगपंचमी का साजरी करतात, तिच्या मागे नेमकं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे हे जाणून घेतले तर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. रंगपंचमी हा सण धुलीवंदनाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. हा सण आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. आता रंगपंचमीचा उल्लेख थेट पुराणात कमी दिसते, पण होळी आणि कृष्णाच्या रंगलीलामुळे हा सण परंपरेत प्रचलित झाला आहे, म्हणजे लोकपरंपरेनं आलेला आहे. आता रंगपंचमी काय ते पाहूयात आपण. रंगपंचमी हा सण होळी आणि धुलीवंदनाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी अनेक लोक एकमेकावर गुलाल आणि रंग उधळून आनंद व्यक्त करतात. महाराष्ट्र आणि मध्य भारतामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेषतः गावातील ढोल ताशांच्या गजरात रंगोत्सव केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार रंगपंचमी दिवशी वातावरणातील नकारात्मक शक्ती दूर होते असं मानलं जातं. रंग उधळल्यामुळे, आनंद साजरा केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. हा सण आपल्याला सांगतो की राग, मत्सर, द्वेष विसरून प्रेम आणि आनंदाने एकत्र राहावे. हा सण कृष्णाच्या रंगलीलाशी संबंध आहे जोडला जातो. वृंदावनात कृष्ण आणि गोपिका रंगाने खेळत असत, त्यामुळे रंग उत्सवाची परंपरा सुरू झाली असं मानलं जातं. आजही मथुरा आणि वृंदावन येथे हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. रंगपंचमीचा सण आपल्याला एकतेचा, प्रेमाचा संदेश देतो. या दिवशी सर्वजण भेदभाव विसरून एकमेकांना रंग लावतात. यातून समाजात बंधुभाव आणि आनंद वाढतो. हा सामाजिक संदेश आपल्याला मिळतो. पूर्वी रंगपंचमीसाठी फुलापासून, औषधी आणि वनस्पतीपासून नैसर्गिक रंग तयार केले जात होते. हे रंग त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच ऋतू बदलाच्या काळात आनंद साजरा केल्याने मानसिक ताण कमी होतो असंही मानलं जातं. हे वैज्ञानिक कारण आहे, वैज्ञानिक महत्त्व आहे. आजकाल थोडेसे रासायनिक रंगाचा उपयोग केला जातो, पण पूर्वी हे नैसर्गिक रंगाचाच वापर केला जातो. जास्त करून गुलाल जास्त खेळलं जाते या दिवशी. म्हणूनच रंगपंचमीचा रंग खेळण्याचा उत्सव तर आहेच आहे, त्यासोबत आनंद, प्रेम, एकता, सकारात्मकतेचा संदेश देण्याचा पवित्र दिवशी आहे. ह्याच्यामध्ये रंगपंचमी कशी साजरी करायची आपण, रंगपंचमी छोट्या छोट्या नियमाने कशी साजरी करायची ते आपण बघूयात. हे रंगपंचमी महाराष्ट्र आणि मध्य भारतामध्ये जास्त उत्साहात साजरी केली जाते. एकमेकावर त्या दिवशी गुलाल उधळला जातो, आनंद व्यक्त केला जातो. मित्र परिवार एकत्र येऊन रंग खेळले जातात. ढोल ताशे मिरवणुका निघतात. आणि त्या दिवशी काही ठिकाणी देव अर्चना केल्यानंतर देवाला सुद्धा गुलाल लावला जातो, कारण हा देवांनी रंग खेळला आहे असं मानलं जातं आपल्या अध्यात्मामध्ये. त्याच्यामुळे देव अर्चनेनंतर गुलाल देवावर उधळला जातो किंवा म्हणजे देवाला अर्पण केला जातो. गावामध्ये सुद्धा लोक हे रंगपंचमी उत्साहाने साजरा करतात. त्यामुळे काय होतं, समाजात एकता आणि आनंद वाढतो. नैसर्गिक कलर वापरावेत, रासायनिक केलेले रंग वापरू नयेत, आरोग्यासाठी चांगले नसतात. नैसर्गिक कलर वापरले तर आरोग्यासाठी चांगले असतात. कारण काय, त्याच्यामुळं पूर्वी तर नैसर्गिक कलरच वापरत होते. थोडक्यात काय तर रंगपंचमी आपल्याला प्रेम, मैत्री आणि आनंदाने एकत्र येण्याचा एक संदेश देते. रंगपंचमीच्या दिवशी काही काही छोटे छोटे उपाय सुद्धा असतात, ते आपण अवश्य करावेत. कोणते उपाय आहेत त्या दिवशी? हा आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक ऊर्जा वाढवणारा दिवस असतो. या दिवशी काही छोटे उपाय केले तर खूप असे प्रभावी मानलेले आहेत केले तर. देवांना गुलाल अर्पण करणं हे सुद्धा एक उपायच आहे. त्यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये आनंद, समृद्धी येते असं मानलं जातं.
घरात गुलाल शिंपडायचं. त्याच्यामुळे काय होते, मुख्य दाराजवळ गुलाल शिंपडायचं शुभ मानलं आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते असंही मानलं जातं. या दिवशी गोड पदार्थ बनवायचं आणि कोणताही गोड पदार्थ बनवायचा आणि गरिबांना द्यायचं किंवा अन्नदान करणं फार पुण्यदायी मानलेलं आहे. त्याच्यानंतरच आपण उपाय काय बघूया, तर पाण्यात गुलाल टाकून सूर्याला आरती देणं हे फार प्रभावी उपाय सांगितले. सकाळी उठल्यानंतर आपण पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये गुलाल टाकायचं आणि ते सूर्याला आरती दिल्यामुळे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. रंगपंचमीच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा विचार टाळायच्या त्या दिवशी. त्याच्यामुळे काय होतं, घरातलं वातावरण आनंदी होतं. रंगपंचमी आपल्याला सांगते की जीवनात आनंद, प्रेम आणि सकारात्मकता पसरवणे हीच खरी देव अर्चना आहे असं रंगपंचमीचा आपल्याला संदेश मिळतो. या रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळण्यामागचा खरा अर्थ असा आहे की आपण मनातील राग, मत्सर, द्वेष आणि नकारात्मक भावना दूर करून जीवनामध्ये आनंद आणि प्रेमाचे रंग भरावेत. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणामागे एक गूढ अर्थ आहे आणि सुंदर असा संदेश असतो. रंगपंचमी आपल्याला सांगते की जीवन कितीही कठीण असते तरी आनंद आणि उत्साहाचे रंग कधीच फिके होऊ देऊ नयेत. असं मानलं जाते की या दिवशी देवताही रंगोत्सव साजरा करतात आणि श्रीकृष्ण यांच्या रंगलीलाची आठवण करून हा दिवस अधिक पवित्र आणि आनंदमय बनतो. तुम्हालाही अशाच सनातन परंपराचे खरे अर्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपली संस्कृती जाणून घेणे हीच खरी देव अर्चना आहे. शुभ रंगपंचमी.